मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा आता सत्याला म्हणते की शक्तीपेक्षा नेहमी युक्ती श्रेष्ठ असते. तेव्हा सत्य म्हणतो, राहू दे जा भाजी आणायला तू. तेव्हा मीरा आता तेथेच थांबते. तेव्हा सुधाकर राव म्हणतात की करेल ना ती तुला मदत गाडी रिपेअर करण्यासाठी. अरे मुलगी करते तर करू दे ना. तेव्हा सत्या ठीक आहे असं म्हणतो. तर मीरा आता सत्याच्या हाताखाली सगळं काम करत असते. मग आता सुधाकर राव म्हणतात, देवा ह्या दोघांची जोडी अशीच कायम राहू देत, भांडू देत सुद्धा आणि एकमेकांवर तेवढा प्रेमसुद्धा करू देत, असं म्हणून ते दोघांकडे कौतुकाने पाहत असतात. मग त्यानंतर आता सत्या गाडी रिपेअर करत असताना त्याच्या नाकालाच काहीतरी काळं लागतं. त्यावेळी आता मीरा त्याच्याकडे पाहून हसते. सुधाकर राव देखील आता त्याच्याकडे पाहतात आणि हसत असतात. तेव्हा ते दोघेही खूप वेळ हसताना पाहून सत्य विचारतो, काय झालं. मग आता सुधाकर राव हे इशारा करूनच सांगतात, तुझ्या नाकाला हे काहीतरी काळं लागले. म्हणून आता सत्या स्वतः आरशात पाहतो आणि त्याला तर धक्काच बसतो. तेव्हा अरे बाप, तू हसतो काय, तू स्वच्छ करून टाक ना हे एवढं. आता सत्या म्हणतो. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, मी कशाला, आता तुझी हक्काची बायको आहे ना, ती करेल ना स्वच्छ. मग आता सत्या म्हणतो की तू कर ना बाप. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, नाही मी नाही करणार. मग आता तो मीराकडे पाहतो. तर मीरा आपला पदर घेते आणि लगेच त्याच्या नाकावरचं ते काळं काहीतरी लागलेलं स्वच्छ करणार असते. पण आता सुधाकर राव समोर असल्यामुळे ती थोडी लाजते. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, नाही मी नाही काही पाहिलं आणि पाहतसुद्धा नाही, मी आपला आतमध्ये फेऱ्या मारतो, असं म्हणून ते आता आतमध्ये जातात. मग आता मीरा ही त्याचं नाक स्वच्छ करून देते. मग आता तो म्हणतो, अजूनही इथेच का थांबलीस तू, तू जा ना, आता तुला मार्केटमध्ये जायचं आहे ना, जा मग. तेव्हा मीरा म्हणते, आता इथेच उशीर झालाय, तुम्ही मला मार्केटपर्यंत सोडवा ना. त्यावेळी सत्य म्हणतो, नाही तू तुझी जा चालत चालत, मी नाही सोडवणार तुला. त्यावेळी मीरा म्हणते की प्लीज तेव्हा तो म्हणतो 5 मिनटं थांबावं लागेल. मग आता मीरा म्हणते, 5 मिनटे नाही 10 मिनटे मी थांबायला तयार आहे, असं म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते. 10 मिनटानंतर आता त्याच्या मित्राची गाडी रिपेअर होते. तेव्हा तो मीराला म्हणतो, बस चल निघूयात. मग आता मीरा त्याच्या गाडीवर बसते आणि लगेच ते दोघेही त्याच्या मित्राकडे जातात. तेव्हा आता सत्य म्हणतो, हे भावा तुझी गाडी बघ रिपेअर झाली आहे, आता एकदम चिकनी करून आणली रे भावा तू गाडी, असा आता त्याचा मित्र म्हणतो. त्यावेळी सत्य म्हणतो, हो मग आपल्याकडे आल्यावर काही विषय आहे का, असं म्हणून त्या दोघांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मीराला आता अगोदरचे प्रसंग आठवतात की जेव्हा माझी एकदा गाडी बंद पडली होती तेव्हा सत्याच रिपेअर करून देणार होता आणि त्याला तर डॉक्टर म्हणतात, ह्या गाड्यांचा डॉक्टर. त्यावेळी मीरा आता त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत असते. ते आता सत्याला त्याचा मित्र विचारतो, भावा तुझे पैसे किती झाले. सत्य म्हणतो, नंतर दे, राहू देत. मग आता मीराला त्याचा खूप राग येतो की हा नंतर का म्हणतोय, आपण काम केलं तर पैसे घ्यावेत ना यांनी. आता सत्याचा मित्र खूपच फोर्स करू लागतो की घे पैसे भावा, अरे तूही कामच केलं आहेस ना. तेव्हा सत्य म्हणतो, यातले निम्मेच पैसे मला दे आणि अजून 4 गिराईक मला तू दे, म्हणजे मलाही पैसे मिळतील, कारण तुझी गाडी रिपेअर केलेली त्यांना दाखव. मग आता मीराला समजतं की सत्याने जे काही केलं ते चांगलं केलं, म्हणजे आता गिराईकसुद्धा यांना येतील, तसं नवरा हुशार आहे माझा, असं म्हणून ती आता लगेच त्याच्याकडे पाहते. त्यानंतर सत्याचं लक्ष हे आता त्या समोर असणाऱ्या 4 व्हीलरकडे जातं. तेव्हा तो त्याच्या मित्राला विचारतो, ही गाडी कुणाची आहे रे, अशीच बंद पडली आहे का आणि त्यावर एवढं सामान का ठेवलं आहे. मग आता ही गाडी मी भंगारात काढली आहे असं त्याचा मित्र म्हणतो, मीच घेतली होती, अजून तर त्याचं रजिस्ट्रेशनसुद्धा बाकी आहे. मग आता सत्य म्हणतो, अरे गाडी ही गाडी असते, तू गाडीवर एवढं सामान ठेवायला नको होतं, असं म्हणून सत्य आता त्या गाडीवर असणारं सर्व सामान बाजूला काढतो आणि स्वतः त्या गाडीत जाऊन बसतो. तिथे असणारी धूळ अगोदर स्वच्छ करतो आणि गाडी चालवून पाहतो, परंतु गाडी चालत नसते. पण नक्की काय प्रॉब्लेम आहे गाडीमध्ये तो चेक करत असतो. काही वेळानंतर त्याला नक्की काय तो प्रॉब्लेम आहे ना तो समजतो. सत्या गाडीच्या खाली उतरतो आणि डिकीमध्ये काय प्रॉब्लेम झालाय ना ते शोधत असतो. त्यानंतर आता सत्या त्याच्या मित्राकडे ती चावी देतो आणि म्हणतो, काही झालं नाही गाडीला, फक्त थोडा खर्च करावा लागेल, इंजिन वगैरे जरा दुरुस्त करावं लागेल. कसं असतं ना, डॉक्टर काय सांगतात आपल्याला
योग्य तो इलाज झाला पाहिजे, परंतु या गाडीचं तसं झालं नाही आहे. म्हणजे डॉक्टरांच्या भाषेत म्हणायचं तर पोट दुखतंय आणि खोकून खोकून आपलं छाताड पार जाम झालं आहे, परंतु आपण केला आहे मेंदूचा इलाज. ते असं योग्य आहे का नाही, तसंच या गाडीचं झालं आहे. तू गाडीला अजून थोडा खर्च कर. ती चालवून चालवून एवढी खराब करून टाकली आहे की तिला आता सर्व्हिसिंगची गरज आहे. तू सर्व्हिसिंग कर आणि थोडं इंजिन दुरुस्त कर, म्हणजे सगळं काही ठीक होईल. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, नाही आता मी अजिबात या गाडीला खर्च करणार नाही. ऑलरेडी या गाडीने खूप पैसे खाल्ले आहेत. मी आता अजिबात खर्च करणारच नाही. सत्या म्हणतो, आता तुझी गाडी तुझी मर्जी, तुला काय करायचं ते कर. मग आता त्याचा मित्र सत्याला पैसे देतो आणि लगेच आतमध्ये जातो. त्यावेळी आता मीरा मनातल्या मनात विचार करते, बापरे, नुसती गाडी चालवून पाहिली तरी गाडीचा प्रॉब्लेम यांना समजला. खरंच हे गाड्यांचे डॉक्टर आहेत असंच म्हणायचं. आता सत्या तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, बापरे, मी गाडीत बसलो आणि खूप वेळ गेला. आता ही धूमकेतू आहे ना, मला खूप ओरडत बसेल कारण खूप उशीर झालाय. त्यावेळी आता तो मीराकडे जातो. धूमकेतू, ही घे माझी कमाई आणि या कमाईतून तुला काय घ्यायचं असेल ते घे. 15 नंबरचा पाना वापरला होता ती कमाई. मीरा ही त्याच्याकडे पाहून हसते. त्यावेळी मीराला आता खूपच आनंद होतो कारण सत्याने पहिली कमाई ही तिच्या हातात दिलेली असते. त्यावेळी आता सत्या म्हणतो, रिक्षात बसून तू घरी जातेस का? त्यावेळी मीरा म्हणते, हो जाते ना, पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही काय म्हणालात मगाशी, ही गाडी ही अगदी नवीन होऊ शकते असं आहे का खरंच? मग आता सत्या म्हणतो, हो, आपल्या तर डाव्या हाताचा खेळ आहे. मीरा म्हणते, तुम्ही खरंच खूप हुशार आहात कारण तुम्ही गाडी स्टार्ट करून पाहिली तरी तुम्हाला लगेच प्रॉब्लेम समजला. मग आता सत्या म्हणतो, हो, मी आहेच तेवढा हुशार. त्यावेळी मीरा म्हणते, मग तुम्ही एक काम करा ना, मी तुम्हाला चॅलेंज करते की ही गाडी तुम्ही नीट करून दाखवाच. त्यावेळी सत्या म्हणतो, चॅलेंज करू नको हां. मग आता मीरा म्हणते, हो, करते मी चॅलेंज. चला, एका दिवसाच्या आत तुम्ही ही गाडी नीट करून दाखवायचीच. आणि मग सत्या विचारतो, पुढे काय करायचं? मीरा म्हणते, तुम्ही स्वतः भाडी मारायची या गाडीने. तेव्हा आता त्याचा मित्र हे सगळं बोलणं ऐकतो. मीराला आता लगेच रिक्षा येते म्हणून ती आता तिथून निघून जाते. सत्या आता त्या गाडीकडे पाहतच राहतो. आणि त्याने आता मीराचं चॅलेंज हे ॲक्सेप्ट केलेलं असतं. मग आता त्याचा मित्र म्हणतो, हे बघ, वहिनी बोलली ना ते खोटं नाही आहे, ते खरंच आहे. तू काय कर, ही गाडी रिपेअर कर आणि तू स्वतःच भाडी मार. तुलाही तशी गरज आहे ना कामाची? तेव्हा सत्या म्हणतो, हो, कामाची तर खूप गरज आहे, मी करतो हे काम. सत्या आता त्या गाडीकडे पाहतच राहतो. दुसरीकडे लक्ष्मीला खूप खोकला येत असतो, तर मधू आता तिच्या सोबतीला तिथे स्टॉलजवळ असते. मग आता, आई, अगं तू अगोदर औषध पिऊन घे ना, असं आता मधू सारखी सारखी म्हणत असते. त्यावेळी आता लक्ष्मी म्हणते, नको गं, एवढ्या ऑर्डर देऊ देत, मग मी पिते औषध. ती आता तशीच काम करू लागते. त्यावेळी आता तिला अचानक अजूनच खोकला सुरू होतो. म्हणूनच आता मीरा तेथे येते आणि तेथे आल्यानंतर आता विचारते, आई, काय गं झालं, तुला एवढा खोकला कधीपासून येतोय? तेव्हा मधू आता तिच्या खोकल्याबद्दल सगळं काही सांगते. त्यावेळी मीरा म्हणते, आई, अजिबात काम करायचं नाही हां, आजच्या दिवस तू एकदम शांत राहायचं, शांत बसायचं. मी आहे ना, मी ऑर्डर देते सगळ्या फुलांच्या, राहू दे इथे बस बरं. मधू पाणी घेऊन ये आणि औषधसुद्धा, असं म्हणून तिच्या आईला ती औषध अगोदर घ्यायला सांगते आणि पाणी देखील प्यायला सांगते. मग आता तू अचानक इथे कशी आलीस, असं आता लक्ष्मी तिला विचारते. त्यावेळी मीरा म्हणते, अगं आई, मी ते मार्केटमध्ये आले होते, पण आज अजिबात तू कोणतीही ऑर्डर द्यायची नाही आहे. त्यावेळी आता ठीक आहे असं लक्ष्मी म्हणते. तर आता मीरा म्हणते, तू इथे आराम कर, मी बाबांना सांगितलं आहे, हे काम आवरल्यानंतर मी रोज आईच्या मदतीसाठी जाणार आहे आणि बाबांनी त्यासाठी होकारसुद्धा दिलाय. त्यावेळी आता तिची आई म्हणते, बाळा, तू एवढं म्हटली ना तेच माझ्यासाठी खूप आहे, पण तू आता सासूरवाशीण आहे, तू अशी सारखी सारखी इकडे येत जाऊ नको आणि काम करत जाऊ नकोस. कुणी जर पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यावेळी आता मीरा म्हणते, आई, जाऊ दे गं, मला जगाची नाही भीती. तरीही आता मीरा ऐकायला तयारच नसते. त्यावेळी आता तिची आई म्हणते, बरं ठीक आहे, आजच्या दिवस दे मग तू ऑर्डर. तेव्हा आता मीरा लगेच ऑर्डर द्यायला जाते. त्यानंतर वडापाववाल्या काकांच्या शेजारी ती ऑर्डर द्यायला येते. त्यावेळी ते काका विचारतात, काय गं मीरा, तू खूप दिवस झालं ऑर्डर द्यायला आली नाही, तुझी आई कुठे आहे? आई पण नाही आली. मग आता आई थोडी आजारी आहे ना, म्हणून आईला म्हटलं की आज तू आराम कर, मी जाते ऑर्डर द्यायला, आणि माझं लग्न हो झालंय माझं लग्न. मग आता तुझ्या घरी सगळेजण कसे आहेत असं ते काका विचारतात. तेव्हा मीरा म्हणते, एकदम छान, सगळी माणसंसुद्धा छान आहेत. त्यावेळी आता ते काका आता लगेच तिच्याकडून हार घेतात आणि तिला पैसे देणार असतात. तर समोर आता मीरा पाहते तर आता निरूपा ही चाललेली असते. तेव्हा निरूपाला पाहताच आता मीराला धक्का बसतो. तेव्हा
तेव्हा ती आता मनातल्या मनात विचार करते, आई तर पार्वती मावशीच्या इकडे जाणार होत्या, परंतु आता इकडे कुठे चालल्या, नक्की यांचं काय चाललंय, मला शोधायलाच हवं असं म्हणून आता ती लगेच निरूपाचा पाठलाग करू लागते. आता त्या दोघीही गल्ली गल्लीतून एक पुढे तर दुसरी पाठीमागे असं चालू असतं. त्या दोघीही आता पुढे जाऊ लागतात. त्यानंतर निरूपा एका छोट्याशा रूममध्ये तेथे जाते, जेथे पंकज असतो ना तेथे. त्यावेळी मीरा आता तेथे जाते आणि हळूच इकडे पंकज हा रूममध्ये बसलेला असतो. त्याचवेळी आता निरूपा तेथे जाते आणि म्हणते, बघ बबड्या, मी तुझ्यासाठी काय घेऊन आली आहे. तिने त्याच्यासाठी अगदी गरमागरम चिकन बिर्याणी आणलेली असते. तेव्हा आता पंकज लगेच त्याच्यावर ताव मारत असतो. तेवढे त्याचा मीरा हळूच दार उघडून समोर पाहते तर तेथे निरूपा पंकजला आता घास भरवत असते. तेव्हा तिला आता खूप मोठा धक्का बसतो, कारण पंकजला तिने तेथे पाहिलेलं असतं. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मुरकुटे साहेब घरी येतात आणि सुधाकर रावांना म्हणतात, अहो किती दिवस झाले मी तुम्हाला म्हणतोय की काम करा माझ्या रूमचं, पण तुम्ही केलंच नाही, अजून लवकरात लवकर सुरुवात करा. सुधाकर रावांना टेन्शन येतं, आता एवढे पैसे आणायचे कुठून. त्यावेळी आता मीरा देखील तेथे आलेली असते. तेव्हा मीरासमोर आता सुधाकर राव म्हणतात, या निरूपाने काय घोळ घालून ठेवलाय काय माहिती, यांच्याकडून ॲडव्हान्स पैसे घेतले तर घेतले आणि कुठे खर्च केले ते सुद्धा सांगत नाही आहे. त्यावेळी आता मीरा म्हणते, मला माहीत आहे की त्यांनी कुठे ते पैसे खर्च केले आहेत, त्यांनी त्या पंकजला पैसे दिले आहेत. हे ऐकताच आता सुधाकर रावांच्या पायाखालची जमीन सरकते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.